मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने यांची तत्परता। गुळवंची येथील ओढ्यात करंट उतरल्याने तब्बल 24 म्हशी दगावल्याच्या 24 तासाच्या आतच मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने यांचे पशुपालक भजनावळे कुटुंबाशी संवाद। अधिवेशनाच्या व्यस्त कार्यक्रमातून देखील आमदार यशवंत माने यांनी गुळवंची येथील घटनेचे गांभीर्य ओळखून भजनावळे कुटुंबाला सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। आमदार यशवंत माने यांनी या संदर्भातील सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या। जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याचे यावेळी त्यांनी सांगितले। गुळवंची येथील विष्णू भजनावळे कुटुंबाशी आमदार यशवंत माने यांनी फोनवर संवाद साधला। विष्णू भजनावळे व कुटुंब सध्या मोठ्या संकटात असताना आमदार यशवंत माने यांची आपल्या मतदारसंघातील कुटुंबाविषयी संवेदनशीलता यावेळी दिसून आली। पण साधारणतः किती तास अगोदर वगैरे पडली ती काय माहिती आहे का? 4-5 तास 10 तास असे काय त्यांनी लक्ष एमएससीबी दिलं नाही असं काय? बरं, अगोदर माहित नाही म्हणजे कधी पडली ती माहित नाही आपल्याला। बरं, आता तुम्ही मला सांगा, आपले 24 म्हशी होते त्यातले किती वय किती वयापासून किती वर्षापर्यंतच्या म्हशी होत्या? म्हणजे 3 वर्षाच्या पुढच्या 10 वर्षापर्यंत होत्या, बरोबर आहे? नाही, तुम्ही काळजी करू नका, माझ्या अधिकाऱ्याबरोबर बोलणं झालेलं आहे। तुम्ही ती पंचनामे आता माणसं आले असतील तुमच्या तिथं, म्हणजे तिथं एमएससीबीचे अधिकारी डॉक्टर वगैरे सांगितले रात्रीच मी, ते सकाळी पोचतील। आणि मी आता सभागृहात बी विषय घेतोय मी, आणि जास्तीत जास्त रक्कम तुम्हाला आता कसं आहे, म्हशी गेले ते आपलं ती काय मुलासारखं सांभाळतो आपण, त्याला नाही इलाज आहे, परत जास्तीत जास्त रक्कम कशी मिळेल ह्यासाठी मी आता सभागृहात विषय मांडतोय तुमच्या नावाने। सभागृह विधानभवन अधिवेशन चालू आहे ना आपलं, तुम्ही काळजी मदत होईल याची मी मदत बघील मी, आणि लवकरात लवकर। कारण कसं होतंय, शासनाचे थोडंसं मागं पुढं होतं, पण त्याची काळजी करू नका। मी सर्वांशी कॉन्टॅक्ट करून लवकर तुम्हाला निधी द्यायचा प्रयत्न, म्हणजे भरपाई द्यायचा प्रयत्न करेन, म्हणजे आपल्याला जेणेकरून त्या पैशांनी दुसऱ्या म्हशी आपल्याला घेता येतील, बरं का? मी आज घेतो विषय, अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं रात्रीच, आणि आज सकाळी तिथं माझ्या माहितीप्रमाणे एमएससीबीची आणि डॉक्टर वगैरे सगळे पोहोचले असतील बघा। चालू आहे ना? ठीक, चालेल।